पुण्यातील कोर्ट फसवणूक प्रकरणी अजूनही कारवाई झालेली नाही। हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबईच्या रजिस्ट्रारनं आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणं आवश्यक आहे। तरी देखील गुन्हा दाखल कोण करणार, पुणे कोर्ट रजिस्ट्रार की हायकोर्ट रजिस्ट्रार, यावरून आता प्रश्न उपस्थित झाला आहे। कोर्टाची फसवणूक करून बनावट जामिनाची ऑर्डर तयार केली होती। तक्रार दाखल होऊनही अजून गुन्हा दाखल नसल्यामुळे फिर्यादी आक्रमक झालेले आहेत। तर आपण बघतोय दोषींवर कोर्ट फसवणुकी प्रकरणी कारवाई कधी होणार, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। नेमका कोणता रजिस्ट्रार या संदर्भात तक्रार दाखल करणार, असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे, परंतु अद्याप या प्रकरणी कुठलीच कारवाई झालेली नाही। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सागर, आपण बघतोय की अद्याप या प्रकरणी कुठलीच कारवाई नाही, साधा गुन्हा देखील दाखल झालेला नाहीये। सागर, सागर, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या संदर्भात गुन्हा दाखल करावा, मात्र अजूनही 13 दिवस झालेले आहेत, कुठलाही गुन्हा दाखल नाही झालेला। मात्र मुंबई हायकोर्टाचे रजिस्ट्रार असतील, त्यांनी पुण्याचे रजिस्ट्रार आहेत त्यांच्यावरती जबाबदारी ढकललेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र पोलिसही कुठली भूमिका यामध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। कोर्टाची फसवणूक नेमकी कोणी केली, यामागे कोणी क्लार्क आहेत का, नेमकी ही ऑर्डर त्या वकिलांना कोणी दिली, हायकोर्टापर्यंत नक्कीच जबाबदारी झटकण्यामध्ये आरोपींचं फावतोय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर दोषींवर कधी कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे।